पहिलं विराम चिन्ह कुठलं आहे बाळांनो? पूर्णविराम. समजले हे चिन्ह? आता मग केव्हा वापरायचं? वाक्य वाक्य पूर्ण झालं आहे हे दाखवण्यासाठी काय वापरायचं आहे? पूर्णविराम. कोणतं चिन्ह वापरायचं? पूर्णविराम. उदाहरणार्थ बघा बाळांनो, मी दररोज अभ्यास करतो. वाक्याची शेवटी काय आला बाळांनो? काय आलाय? आणखीन एकदा आहे पूर्णविराम वापरतात. कधी वापरतात? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी. काय दाखवण्यासाठी? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी. उदाहरणार्थ प्रसुभोंग. प्रमोद च्या नंतर काय येणार आहे? सु नंतर काय येणार आहे? अरे प्रमोद सुभाष भोंग. सुनंतर काय आहे? पूर्णविराम. प्रसुभोंग. किंवा एखादं वाक्य त्या ठिकाणी आणखीन बघा, या बघा हे एमपीएससीचं पुस्तक आहे बघा, याच्यामध्ये आणखीन दाखवलं त्या ठिकाणी शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी. शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी बघा, बी ए शिंदे. कसला शिंदे? बी.ए. शिंदे. म्हणजे एखाद्या सरांचं नाव आहे, त्या आपण शेखर सरांचं नाव घेऊ. आपण सरांचं नाव काय? शेखर. सरांच्या वडिलांचं नाव काय? शेखर सुनील. काय त्यांचं नाव? मला शेखरचं वडिलांचं नाव म्हणते. ठीक आहे, आपण ह्याचं घेऊ, आर्यनचं घेऊ. आर्यनचं नाव काय? आपण आर्यन सिद्धेश्वर शिंदे. ए.एस. शिंदे. काय सांगितलंय? कधी वापरायचं पूर्णविराम? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी सुद्धा काय वापरतात बाळांनो? पूर्णविराम वापरतात. आर्यन सिद्धेश्वर शिंदे. मग त्या ठिकाणी आपण घेतले ए. त्यावेळेला नाव काय? सिद्धेश्वर. यस. पण ते लिहिताना कसं लिहायचंय? मराठीमध्ये ए. असं समजा उदाहरणार्थ घेतलं आपण त्या ठिकाणी ए.एस. शिंदे. ए.एस. शिंदे. हे बघा इकडे ए गेलं का? पुढे काय? यस. हा, पुढे काय? शिंदे. काय? शिंदे. समजलं का बाळांनो? कधी वापरायचं पूर्णविराम? पहिला नियम काय? वाक्य पूर्ण झालं हे दाखवण्यासाठी काय वापरायचं आहे? पूर्णविराम. मी दररोज अभ्यास करतो. वाक्य शेवटी काय आला? पूर्णविराम. दुसरा नियम काय आपला? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी काय वापरायचा आहे? पूर्णविराम. बघा ए.एस. शिंदे. एच्या नंतर काय आलं? पूर्णविराम. एसच्या नंतर काय आलं? पूर्णविराम. हा दुसरा नियम पण तुमच्या लक्षात तुम्ही ठेवायचा आहे. शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी काय वापरायचं? पूर्णविराम वापरायचं. समजलं बाळांनो पूर्णविराम कधी वापरायचं? हा पहिला नियम. पहिलं चिन्ह कधी वापरायचं त्याच्यावरची उदाहरण. ह्यात कुणाची काय अडचण आहे का? असेल तर विचारा. दुसरं चिन्ह बघा.